नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर हा अक्षय तृतीयाचा दिवस आहे आणि आज सकाळी थोडंसं लवकरच उठली. कारण शनिवार रविवार म्हटलं ना तर म्हणजे सगळ्यांचं काही ऑफिस नसतं, शाळा नसते, तर सुट्टी असते. तर म्हणून थोडंसं रिलॅक्समध्ये आरामात उठते. पण आज लवकर उठली कारण सणांच्या दिवशी जर आपण रोजच्याप्रमाणे जरा उशिरा उठलं ना तर मग सगळं गडबड होते. तर म्हणून उठल्या-उठल्या पहिले कधी आपण डायरेक्ट स्वयंपाकघरात जायचं नाही. पहिले सगळे घराचे जे दरवाजे, खिडक्या, पडदे ते सगळे ओपन करायचे. कारण रात्रीची बघा जी आपण सगळं बंद केलेलं असतं ना, ती एक एनर्जी असते, ती घरामध्ये साठलेली असते. तर म्हणून बाहेरची जी मोकळी हवा आहे, ताजी हवा आहे, तर ती आपण घरामध्ये येऊ द्यायची. त्यामुळे ना घरातलं रात्रभरचं जे बंद, निगेटिव्ह जे वातावरण असतं, ते छान पॉझिटिव्हिटीमध्ये कन्व्हर्ट होतं आणि त्यानंतर आपण आपल्या सगळ्या गोष्टींना सुरुवात करायची. तर मी ती सुरुवात केली ती म्हणजे की पहिले कोमट पाणी पिते 1 ग्लास छान, शांत 2 मिनटं बसते. सकाळी-सकाळी उठल्या-उठल्या लगेचच मोबाईलचं दर्शन घ्यायला कधीच जायचं नाही. तर मला तरी आता हे शूट करण्यासाठी घ्यावा लागतो, पण असं घेऊन जर तुम्ही बसलात ना, तुम्ही बघा की एकदा तुम्ही मोबाईलला घेऊन बसलात की तुमचा कितीतरी वेळ कुठे निघून जाईल हे तुम्हाला कळणारसुद्धा नाही. तर म्हणून प्रायोरिटी पहिले आपल्या रोजच्या कामांना द्यायची. त्यानंतर जेव्हा छान वेळ मिळेल ना, तेव्हा आपण मोबाईलकडे लक्ष द्यायचं. तर पहिले सगळं आज छान थोडंसं एक हात मारून घेते सगळ्या गोष्टींवरती. स्वच्छ केलेलं जरी असलं, पण तरी पण पुन्हा एकदा असं छान फ्रेश पुसलं ना, की आणखीन छान पॉझिटिव्ह वाटतं, फ्रेश वाटतं. तर बाहेरचा हा जो पोर्शन आहे, तर इथे पण पूर्ण पुसून घेते, कारण मला आज छान लेपन करायचं आहे. त्यानंतर रांगोळी काढायची आहे छान. तर इथलं सगळं आवरून घेते. पूर्वी बघा बायका पहिले उठल्या-उठल्या म्हणजे पहिली जी गोष्ट असायची ती म्हणजे की बाहेरचं सगळं सडा रांगोळी. बाहेरचं सगळं क्लिनिंग करणं, तिथे छान रांगोळ्या काढणं. ह्यामुळे का असतं ना, की आपल्या घराचा जो एंट्रन्स असतो, तिथून एक छान पॉझिटिव्ह एनर्जी येत असते आणि तुम्ही सकाळचं जे वातावरण असतं ना पहाटेचं, ते तुम्ही बघा की इतकं त्या वातावरणामध्ये इतक्या शांत आणि अशा प्रसन्न लहरी असतात ना, की खरंच त्या जेव्हा आपल्या घरामध्ये प्रवेश करतील, तर तेव्हा आपल्या घरातलं वातावरणसुद्धा तसंच होतं. तर आज ना अक्षय तृतीयेला आपल्या शेगडीची, गॅसची पूजा केली जाते. तर म्हणून मी आज पूर्ण हा जो किचनचा ओटा आहे, हा संपूर्ण धुवून घेतला. गॅस शेगडी पूर्ण धुवून घेतली. पहिले मी ना रोजच शेगडी धुवायची. पण नंतर माहिती पडलं, की शेगडीमध्ये ना मग रोज जेव्हा आपण शेगडी धुतो ना, तर त्यात पाणी जातं आणि त्यामुळे बर्नर लवकर खराब होतात. तर म्हणून 10 दिवसांनी, 15 दिवसांनी एकदा तुम्ही अशा प्रकारे धुवून घ्या आणि रोजच्या रोज तुम्ही व्यवस्थित पुसलत ना, तरी बघा तुमची शेगडी अगदी मस्त अशी चकाचक छान राहते. फक्त स्वयंपाक झाल्यानंतर लगेचच शेगडी पूर्ण व्यवस्थित क्लीन करून घ्यायची आणि क्लीन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलत ना, तर आपली शेगडी मस्त चकचकीत दिसायला लागते. तर आज शेगडीची पूजा करायची असते. म्हणजे आपण वर्षभर या गॅसवरती आपण जेवण शिजवतो, त्यामुळे आपलं पोट भरतं. तर आपल्या प्रत्येक सणामध्ये ना आपल्याला प्रत्येक गोष्टीबद्दल, निसर्गाबद्दल, सगळ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे शिकवलेलं आहे. तर म्हणूनच गॅसची आज पूजा करायची म्हणजे अन्नपूर्णा मातेची आपल्याला पूजा करायची आहे. तर अन्नपूर्णा मातेची इथे तुम्ही मूर्तीच ठेवली पाहिजे किंवा फोटोच लावला पाहिजे असं गरजेचं नाही आहे. आपलं स्वयंपाकघर हे आपलं अन्नपूर्णा मातेचं स्थान आहे आणि इथूनच आपल्या घरातल्या सगळ्या पॉझिटिव्ह लहरी संपूर्ण घरामध्ये पसरत असतात. कारण इथूनच प्रत्येकासाठी जे लागतं ना, तर ते इथे शिजत असतं, बनत असतं. तर म्हणून किचन आपलं स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ असलं पाहिजे. आपली शेगडी नेहमी स्वच्छ असली पाहिजे. तर आज स्वस्तिक आहे ना सगळीकडे म्हणजे किचनच्या समोर भिंतीवरती काढलं, त्यानंतर बाहेर दरवाजावरती काढलं. त्यानंतर इथे छान मी हा कापूर चंदन म्हणून स्प्रे आहे. ह्यातले 2-3 प्रकारचे मी स्प्रे मागवून ठेवलेत आणि स्पेशली माझ्याकडे जे सगळे आहेत ना, ते कापूरवालेच आहेत. म्हणजे डिवाईन कापूर 2-3 तुम्हाला नावं सांगते, की एकदम मस्त तुम्ही अगदी डोळे झाकून घेऊ शकता आणि तुम्हाला नक्की आवडतील. तर हा आहे कापूर चंदन आणि ही जी अगरबत्ती दादांनी आता पाठवली ना, वैदिक मंत्रा, खूप 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 छान अगरबत्ती आहे. तुम्ही नक्की घेऊन बघा. इनिशियली ना म्हणजे सुरुवातीला तुम्ही 100 ग्रॅमचं घेऊन बघा आणि तुम्हाला नाही आवडली किंवा आवडली तर तुम्ही नक्कीच कंटिन्यू कराल. पण मी सांगते तुम्ही नक्कीच कंटिन्यू कराल. कारण ही जी अगरबत्ती आहे ना, ही दादांनी त्यांचे जे गुरु आहेत त्यांच्याकडून ॲप्रूव्ह करून ही अगरबत्ती बनवलेली आहे
म्हणजे असं म्हटलं जातं की आपल्या बॉडीचे जे 7 चक्रास असतात, म्हणजे 7 जे चक्र आहेत, तर ही अगरबत्ती जे मेडिटेशन करतात किंवा ध्यानाला बसतात, तर तेव्हा ही अगरबत्ती तुम्ही लावा आणि तुम्ही तेव्हा ध्यानाला बसा. बघा त्याचा इफेक्ट तुम्हाला नक्कीच जाणवेल. तर त्यानंतर मध्ये ब्रेक घेतला, म्हणजे चहा घेतल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही. भले किती कोणीही म्हणो की चहा नाही प्यायचा वगैरे, पण ते काही आपल्याच्याने होत नाही. तर मी सध्या काय करते, साखर टाकत नाही चहामध्ये किंवा टाकली तर अगदी थोडीशी नावाला टाकते. पण शक्यतो नाहीच टाकत, अवॉइड करते. म्हणजे चहा तर प्यायचा आहे, पण कुठल्याही पद्धतीने का होईना पण तो प्यायचा आहे. म्हणून अशा काही गोष्टी करत राहतो. तर आज छान उंबरठ्यावरती लेपन करणार आहे. या लेपनामध्ये पण आहे ना, मी तो स्प्रे मिक्स केला आहे, जो हा दुसरा स्प्रे आहे. म्हणजे कापूर, चंदन आणि केसर हा एक नंबर स्प्रे. हा तुम्ही नक्की मागून बघा. तुम्हाला खूप 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 आवडेल. मी आणल्यापासूनच इतका वापरला आहे की काय सांगू, की सकाळ संध्याकाळ मी मस्त सगळीकडे असा छान स्प्रे करत राहते. आणि जेव्हा तुमच्याकडे कोणी पाहुणे येणार असतील वगैरे किंवा स्पेशल काही पूजा असतील, तेव्हा तुम्ही जर हे स्प्रे असे मारलेत ना, म्हणजे स्प्रे पूर्ण घरात केलेत, तर इतकं घरातलं वातावरण आहे ना, खूप छान पवित्र आणि खूप मस्त प्रसन्न होऊन जातं. तर मी जो आत्ता स्प्रे केला ना, तो हा आहे केसर, चंदन आणि कापूर. खूप 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 मस्त सुगंध आहे. तर तुम्ही स्वतःच जेव्हा वापराल तेव्हाच तुम्हाला कळेल. मी सांगून तुम्हाला कळणार नाही. तर म्हणून नक्की बघा. मी संपूर्ण अगदी बाहेरपर्यंत मी स्प्रे करते आणि छान राहतो पण टिकून मस्त आणि खूप छान सुगंध येतो. तर सकाळी सकाळी अशी पूजा झाली ना, की खरंच खूप मनाला खूप समाधान मिळतं. म्हणजे अजून मेन पूजा तर माझी बाकी आहे. पण एवढ्याच गोष्टींनी इतकं घरामध्ये फ्रेश आणि प्रसन्न वाटतंय ना. मी छान विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र लावलं होतं. बघा तुम्ही ही देवपूजा करता किंवा सकाळची जी पण कामं करता, तर सकाळी आहे ना, तुम्ही सगळे स्तोत्र, मंत्र ह्या सगळ्या गोष्टी लावत जा. स्वामींची वेगवेगळी गाणी असतात किंवा तुम्ही ज्याही देवतांना मानतात त्यांची गाणी वगैरे असं जेव्हा तुम्ही लावता ना, सकाळच्या ना प्रसन्न वातावरणामध्ये ते प्रसन्न गाणी ऐकून आपला मूड जो आहे ना, तो आपसुकच छान होतो आणि आपले जो दिवसाची सुरुवात आहे ती अगदी मस्त फ्रेश होते. तर आता मेन कामाला सुरुवात म्हणजे पूजा, देवपूजा करायला मी आता सुरुवात केली आहे. तर सगळे देव मी आज एकूण एक गोष्ट साफ केली होती. कारण आजचा दिवसच आहे की अक्षय तृतीया. म्हणून मला आज आहे ना, म्हणजे मला असं जे वाटतंय की रोज माझ्या हातून ही कामं घडावीत, कधीही संपू नये. तर म्हणून मी आज सगळी ती कामं करणार आहे, की आजच्या दिवशी मला करायचे आहेत. बघा, आपण विश्वास ठेवला तर सगळं आहे, विश्वास नाही तर काहीच नाही. तर म्हणून आज ना मी देवांना तुम्हाला जसं दाखवलं, की बघा ह्या पिवळ्या माळा नवीन आणल्या होत्या. आधीच्या ज्या माळा आहेत ना, तर त्या जरा काळ्या-काळ्या झाल्या होत्या आणि कितीही पुसल्या तरी त्या स्वच्छ निघत नाहीत. तर म्हणून छान नवीन माळा देवांना आज आणल्या. आणि स्वामी महाराज बघा किती सुंदर दिसत आहेत. त्यांचा थाट बघा आजचा किती छान आहे. तर आज कुंकुमार्चन करायचं आहे. आज काय काय सेवा करायच्या आहेत, कुंकुमार्चन करायचं आहे. धनलक्ष्मी कुंचन तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही भरा. त्यानंतर अष्टलक्ष्मी कलश असेल त्याची सेवा करा. तुमच्या इष्टदेवतांचे, तुमच्या गुरूंचं तुम्ही सतत नामस्मरण करत राहा. फक्त असं नाही आहे की सजावट किंवा डेकोरेशन हेच महत्त्वाचं नाही आहे. यासोबत तुमचा भाव, तुमची भक्ती, परत तुमची जी सेवा आहे त्या पण तितक्याच महत्त्वाच्या आहेत. ह्या गोष्टी ना त्याला एक म्हणतात ना, की आपण जसं आत्ताच्या भाषेत म्हणतो की बूस्ट द्यायचं काम करतं, तसं आहे. की हे तुमचं मन प्रफुल्लित करतं. जितकं तुम्ही स्वच्छ, जितकं तुम्ही सुशोभित ती गोष्ट कराल, तितकं आणखीन तुम्हाला स्वतःला बघायला छान वाटेल. कोणी दुसरा माणूस आलं तर त्याला ते बघून खूप प्रसन्न वाटेल. म्हणून ह्या गोष्टी केल्या जातात. तर आज मी अष्टलक्ष्मी कलश आहे ना, तर तो छान भरणार आहे. तर बरेच ताई मला विचारतात, की "तू धनलक्ष्मी कुंचन आता सेवा करत नाहीस." तर ह्या ज्या अष्टलक्ष्मी आहेत ना, ह्याच्यामध्येच एक आहे ती म्हणजे की धनलक्ष्मी. तर म्हणून एकच गोष्ट दोन-दोनदा करण्यापेक्षा एकच गोष्ट चांगल्या प्रकारे करायचं, असं माझ्या डोक्यात असतं. तर म्हणून मी हा अष्टलक्ष्मी कलश छानपैकी भरलेला आहे. त्यानंतर आज स्वामींना म्हणजे आपले जे मोठे स्वामी आहेत, त्यांना छान अंघोळ घातली आणि तुम्हाला खरंच सांगू, की काय वेगळंच समाधान मिळतं आहे आणि काय वेगळीच ऊर्जा मिळते आहे. स्वामींना अंघोळ घालते, खरोखर असं वाटतं की खरोखर स्वामी समोर बसलेत आणि मी त्यांना अंघोळ घालते. ते इथेच घालावी लागते बघा, कारण पाणी सगळं खाली पूर्ण सांडतं.
तर ते लादीवर किंवा ताटामध्ये जरी घेतलं तरी होत नाही, ते सगळं खाली पूर्ण सांडून जातं. तर म्हणून इथे घेतलं ना तर पूर्ण व्यवस्थित छान अंघोळ होते स्वामींची. आणि इथे पण परत बघा पुन्हा मी जिथे जिथे पूजा करते ना, मी तिथे तिथे आधी स्प्रे करते. त्यामुळे मला एकदम मस्त वाटतंय का, म्हणजे तो स्प्रे मला इतका आवडला की काय सांगू. तुम्ही घेऊन बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल. आणि आज ममता ताईने स्वामींसाठी खूप 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 सुंदर असं वस्त्र पाठवलेलं आहे. आणि अनायसे तुम्हाला सांगू की आमच्या दोघांचं खूप छान मॅचिंग झालं आहे. मी स्वामींचा ड्रेस बघून खरंच मी ड्रेस घातलेला नाही आहे. मी असाच ड्रेस घातला आणि त्यानंतर हे स्वामींचे सगळे वस्त्र काढले होते आणि आमच्या दोघांचं खूप छान मॅचिंग झालं होतं. तर आज देवीचा हा हार पण इथे आज जो खरा हार आहे फुलांचा तो देवीला घालणार आहे. पण तो जो हार मी घातला होता तर तो मी गाणगापूरवरून आणला होता आणि खूप सुंदर आहे. तो हार घातल्यानंतर आहे ना असं भरगच्च आणि खूप छान वाटतं. कारण इतर वेळी फोटो फक्त असा रिकामी रिकामी वाटत होता, म्हणून तो हार मी घेतला होता तिथून. त्यानंतर आता आपलं लेपन छानपैकी सुकलेलं आहे. कुठलाही सण असू दे किंवा विशेष दिवस असू दे, तुम्ही हळदीचं लेपन नक्की करा. लेपनाने आपल्या घराचा जो मुख्य द्वार आहे ना, तो इतका सुंदर, सुशोभित आणि प्रसन्न होतो ना, की त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्याला तुम्हालासुद्धा तुमच्या घरात खूप छान लहरी जाणवतील. तर तुम्हाला सगळ्यांना असं वाटत असेल की ही दिवसभर फक्त हेच करत राहते का? तर बघा, जेव्हा विशेष दिवस असतात, विशेष पूजा असतात, विशेष सण असतात, तर त्या दिवशी ना मी बाकीच्या सगळ्या कामांना बाजूला ठेवते. मला माहिती आहे की मला हे काम माझी जास्त प्रायोरिटी आहे. या गोष्टी मला पहिले करायच्या, त्यानंतर आणि जी रोजची कामं असतात आपली ती तर आपल्याला रोज करायचीच असतात. पण जेव्हा विशेष दिवशी तुम्ही जर ह्या गोष्टींकडे जास्त लक्ष दिलं, ह्या गोष्टी तेवढ्या आवडीने केल्यात तरच त्या तिथपर्यंत पोहोचतात. फक्त करायचं म्हणून करण्यात काहीच अर्थ नसतो किंवा दुसरा व्यक्ती करतोय म्हणून मी करावं, यासाठी कधीच करू नका. जेव्हा तुमच्या मनाला वाटेल ना, खरोखर करायची इच्छा वाटेल, तेव्हाच तुम्ही त्या गोष्टी करा आणि तेव्हाच त्या तेवढ्या चांगल्याही होतात. तर आज ना मी नैवेद्याला आज आंब्यांचं खूप महत्त्व असतं. म्हणजे आमरस बनवा किंवा आंब्यापासून काहीही तुम्ही बनवा. तर मी जो शिरा बनवला होता प्रसादाचा, त्याच्यामध्येच आंबा मिक्स केला आणि छान आंब्याचा शिरा आज बनवला होता. आणि हे साहेब दिवसभर यांचं सुरू असतं. तर असो, पण त्यांच्या निमित्ताने का होईना आज जी खरोखर पितरांची जी सेवा असते अक्षय तृतीयेच्या दिवशी केली जाते, तर ती आपसुकच हातून होते. बघा स्वामी काय काय म्हणजे गोष्टी करून घेतात आपल्याकडून. आणि आता आता ना यांना मी उन्हाळ्यात द्राक्ष घालते खायला. तर ती द्राक्ष पण ना यांची मजा बघा, की द्राक्षसुद्धा धुवून खातात. म्हणजे चपाती तर पाण्यात टाकतातच, पण द्राक्षसुद्धा धुवून खातात. पण तुम्ही नक्की यांना पाणी ठेवत जा, कारण खूप कडाक्याचं ऊन पडतं आणि खरंच त्यांनासुद्धा खूप तहान लागते. तुम्ही खायला घाला किंवा नका घालू, पण पाणी तरी नक्कीच ठेवत जा त्यांना. तर असा माझा मस्त असा आंब्याचा शिरा खूप छान झाला होता. आंबा थोडासा कमी होता, कारण आंबा अजून ना आंबे रिअल आलेले नाही आहेत खरं तर. जेव्हा आपला हा आता एप्रिल महिना संपत येतो ना, तेव्हा खरी आंब्यांची सुरुवात होते. हे आत्ता जे मार्केटमध्ये सगळे आंबे येत आहेत ना, हे सगळे पावडर लावून किंवा असे जबरदस्तीने पिकवलेले आंबे आहेत. खरा जो आंबा येईल ना, तो आता मे महिन्याच्या सुरुवातीपासून यायला सुरुवात होते. तर असो, आता मी माझी ही छान समईची पूजा करणार आहे. तर म्हटलं की आज पहिले देवासमोर ठेवून पूजा करू आणि त्यानंतर मग ती जागेवरती ठेवू. बघा, पितळेची वस्तू, तांबा, पित्तळ हे कधीच आउटडेटेड होत नाही. एक वेळ म्हणजे सोनं चांदी नाही घेतलं तरी काही फरक पडत नाही, पण मला अशा गोष्टी घेतल्या ना मला खूप 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 आनंद होतो. आणि ही गोष्ट आहे ना मला म्हणजे खूप आधीपासून माझ्या डोक्यात होतं की मला अशी मोठी एक समई घ्यायची आहे, जी माझ्या दरवाजाच्या एंट्रन्सला असली पाहिजे. आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की अरे समई घेतली आहे तर मग तेल टाकून लावत का नाही आहे, असे का त्याच्यात दिवे ठेवले आहेत. तर ती त्यासाठीच घेतली आहे मी. ही समई प्रत्येक गोष्ट वापरली म्हणजेच ती परिपूर्ण झाली असं नसतं. काही गोष्टी त्यांचा वापर न करतासुद्धा त्या एक वेगळंच काम करत असतात. बघा, समई किंवा पितळेची जी पण वस्तू असते त्याच्यामध्ये महालक्ष्मी आईचा वास असतो. आणि म्हणूनच
ती वस्तू जरी प्रज्वलित नाही केली पण तरीही ती इतकी सुंदर दिसते आणि इतकी छान वाटते ना की काय सांगू. म्हणून ह्याच्यामध्ये मी हे तुपाचे जे दिवे आहेत ना छोटे, तर हे याच्यामध्ये प्रज्वलित केले की त्याच्यामुळे समई खूप सुंदर वाटत होती. आणि पुढे मी सांगेनच तुम्हाला की ह्याच्यामध्ये मी तेल किंवा तेलाची वात काय ह्याच्यामध्ये लावत नाही आहे. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा छान सगळीकडे दिवे प्रज्वलित केले. आणि हे जे तुपाचे दिवे दादांकडे आहेत, म्हणजे बाप्पा मोरया स्टोअरमध्ये आहेत, तर अगदी प्युअर तुपाचे दिवे आहेत. याच्यामध्ये 2 साईज आहेत, एक छोटी साईज आहे, एक मोठी साईज आहे. तुम्हाला तूप आणायला किंवा तुपामुळे कधी दिव्यामध्ये मेस होतो, तर तसं नसेल करायचं तर हे दिवे अगदी बेस्ट ऑप्शन आहे त्याच्यासाठी. आणि खूप छान जळतात, अगदी पूर्ण जळतात संपूर्ण. काही अगदी त्याच्यात इतकासाही म्हणजे त्याच्यामध्ये वॅक्सचा वापर केलेला नाही आहे. तर जे आता हे जे आपली पंचारती आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण ह्या दिव्यांचा असा वापर करू शकतो. बघा, जे छोटे साईजचे दिवे असतात ना, ते तुम्ही असे पंचारतीमध्ये लावू शकता. म्हणजे अगदी पटकन तुम्ही ही पंचारती देवांसाठी रेडी करू शकता. तर अशी आपली समईची जागा इथे छान फिक्स झाली आहे. मला इथे असं एंट्रीसाठीच ठेवण्यासाठी समई हवी होती. आणि याचा खूप सुंदर असा शॉर्ट व्हिडिओसुद्धा मी काल पोस्ट केला होता. अक्षय तृतीयाची आजची दिवसभराची पूजा खूप छान झाली. आणि बरेच जण म्हणजे 1-2 कमेंट्स होत्या की तुम्ही त्याच्यामध्ये दिवे लावले नाहीत, कॅन्डल्स लावल्या. तर ते कॅन्डल्स नव्हत्या, ते तुपाचे दिवे होते. आणि ही समई मी म्हणजे तेल टाकून वात लावून अशी लावण्यासाठी नाहीच घेतली. ही समई ही इथे फक्त एंट्रन्सला एक प्रॉस्पेरिटी म्हणून मी हे ठेवलेली आहे. आणि समई आहे ती तिचं काम म्हणजे तिचं काम तिने केलंच पाहिजे. तर म्हणून अशा प्रकारे वाटीमध्ये छान तुपाचे दिवे मी साईडला ठेवते. कारण जर तुम्ही एखादी गोष्ट तुम्ही जेव्हा असं डेकोरेशन किंवा सजावटीसाठी जेव्हा तुम्ही घेता ना, जर त्याचं तुम्ही तेल टाकून तिथे दिवे लावले, तर मग ती वापरली जाणार आणि मग ती तुम्हाला सारखी क्लीन करत राहावी लागणार. आणि एकदा जर त्याला पाण्याचा हात लागला, तर मग 2-2 दिवसांनी तुम्हाला ती साफ करावी लागेल, इतकी ती लगेच काळी पडेल. म्हणून तशा प्रकारे यूज न करता मी फक्त साईडला किंवा वाटीमध्ये अशा प्रकारे दिवे लावते. म्हणजे की ती समई तशी यूज होणार नाही आणि भरपूर दिवस चांगली राहील. कारण आपल्याला इतका वेळ मिळणार नाही आहे की आपण 2-2 दिवसांनी त्याला असं पूर्ण क्लीन करू शकतो. तर म्हणून अशा प्रकारे समई खूप सुंदर दिसते. इथे एंट्रन्सला खूप छान वाटते. आणि खूप मला बरं वाटलं की खूप छान गोष्ट घेतली मी असं. तर भरपूर जणांनी खूप छान ॲप्रिशिएटसुद्धा केलं. इथे आवाज येत असेल खूप, कारण खाली हळदीचा प्रोग्राम चालू आहे. तर अशी आजची पूजा खूप सुंदर झाली. तुम्हाला कशी वाटली? आणि सगळे जे सण येतात ना, ते आपण खरंच खूप उत्साहाने, खूप आनंदाने आपण छान साजरे केले पाहिजेत. तरच आपल्या पुढच्या पिढीलासुद्धा त्या गोष्टी कळतात. आणि बाप्पा मोरयामध्ये सुद्धा 1-2 ताईंनी व्हिजिट केली होती. त्यांनी समई स्वतः येऊन घेतली. त्यांचे पण खूप छान व्हिडिओ दादांनी शूट केलेले आहेत. ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. आणि या समईचं म्हणजे स्टॉक आहे ना कमी होता त्यांच्याकडे. कारण आम्ही असा विचार करून समई नव्हती दाखवली की बिझनेससाठी म्हणून समई नव्हती दाखवली. मला पर्सनली हवी होती म्हणून दादांनी मला अवेलेबल करून दिली. आणि मग मी तुम्हाला ती दाखवली होती की जेही घेते ते तुमच्यासोबत शेअर करते, आणि म्हणून दाखवली होती. तर बऱ्याच एन्क्वायरी आल्या, बऱ्याच जणांना समई हवी आहे. तर तुम्हाला मिळेल, तुम्हाला अवेलेबल करून देणार समई. तर तुम्ही सगळ्यांनी खूप छान ॲप्रिशिएट पण केलं, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि स्वामींकडे आणि देवी आईकडे हीच प्रार्थना की सगळ्यांच्या आयुष्यात सुख, समाधान, शांती, समृद्धी, आरोग्य, लक्ष्मी या सगळ्यांचा वास असू दे. आणि स्वामी सगळ्यांना सुखी ठेवा.
सर्वांना चांगली बुद्धी द्या आणि सर्वांचं कल्याण करा. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा. पुन्हा भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.